चितेकरकडे होता ना ट्रेन. माझं नाव गायत्री केळकर. नमस्कार, माझं नाव समीक्षा जगताप. नमस्कार, माझं नाव रुही आंग्रे आणि समर्थ पथकामधलं हे माझं पहिलंच वर्ष आहे. गणपती आणि पुणे ह्याचं एक मस्त नातं आहे, त्यामुळे गणपती म्हणलं लक्ष्मी रोडवरती वादन बघणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे लक्ष्मी रोडवरती वादन बघायला जाणं आणि समर्थ पथक ह्यांचं वादन हे खूप प्रसिद्ध आहे आणि त्यांचं काय म्हणतात जे थीम आहे ती बघून खूप असं इन्स्पायर व्हायला होतं. 2023 मध्ये केलेली महाकालची थीम तेव्हापासून जे इन्स्पिरेशन आलंय तर ते आतापर्यंत असं एकदम टिकून आहे की इंस्टाग्राम इतके व्हायरल गेलेले रील्स त्याच्यामुळे आपोआप ओढ निर्माण झाली की नाही ह्याच पथकात जायचं. कारण का ह्यांचं वादन आहे ना खूप असं मनापासून वाजवतात आणि ह्यांचे ठेके जे आहेत ताल आहेत ते खूप सुंदर आहेत. सगळ्यात आधी तर मी जेव्हा ढोल मला हातात मिळाला तर मला काहीच ठाऊक नव्हतं त्याबद्दल की मला कसं उचलायचंय त्याला आणि कसं बांधायचंय म्हणून. तर मी थोडा सिनियर्सला बघायचो. सिनियर्स खूप सपोर्टिव्ह होते. आम्हाला वेगळी क्लासेस दिली त्यांची की ढोल कसं बांधायचं. त्यांना एकदा नाही तर 2दा 3दा 4दा ते मला मुक्कामून बोलले की तुम्हाला जर का एकदा नाही समजलं तुम्ही 1000 वेळी विचाराल, आम्ही तुम्हाला 1000 वेळी सांगू. थोडं घाबरलो होतो की बाबा मला येईल की नाही, ढोल मला झेपेल की नाही, बट ठीक आहे मी केलं आणि मला आता येतं. प्रचंड भीती होती कारण मला एकंदर वाटत होतं मला झेपेल की नाही. त्याप्रमाणे मला झेपला नाही. पहिले 2-3 दिवस माझे खूप डेंजरस गेले. लाईक डेंजरस इन द सेन्स मला आधी उचलता आला नाही ढोल. त्याच्यानंतर उचलताना आल्यामुळे मला सगळे बघतायत, माझ्याविषयी काय विचार करतायत, भीती वाटायला लागली. मग त्याचा ट्रॉमा झाला. सगळ्यांना येत आहे, मलाच येत नाहीये. पण इथले जुने वादक वगैरे यांनी खूप पोलाइटली मदत केली. लाईक नवीन वादकांनी सुद्धा लाईक की ठीक आहे जमेल तुला, जमू शकतं अशा प्रकारे हेल्प केली. तो ठेके आवडायला लागले. ठेक्यांमुळे वादनाची अजून जास्त आवड झाली कारण वेगवेगळ्या ठेक्यांमुळे मस्त वाटायला लागलं. वादन करताना प्रसन्न वाटतं. जसं जसं हळूहळू दररोज मी प्रॅक्टिस करत गेले तसं तसं मला कॉन्फिडन्स आला की ठीक आहे मलाही येऊ शकतं, की असं नाहीये की मी पण कुठेतरी कमी पडेल, पण मलाही येऊ शकतं. असं फारसा नाहीये. मला समर्थ नवीन जेव्हा मी आले तेव्हा इट वॉज अ ग्रँड्युअर आणि आत्ताही तीच प्रथा कंटिन्यू आहे. त्यामुळे फरक असा काही म्हणता येणार नाही. फक्त फरक एवढाच की नवीन चेहरे दरवर्षी बघायला मिळतात. कोविड येऊन गेल्यानंतरचं पहिलं वर्ष जे वादन झालं आणि जे पब्लिक आलंय दॅट इज द मोस्ट मेमोरेबल. कारण त्या वर्षी कळलं की गणपती खरंच किती उत्साह आणतो आणि एका खूप विचित्र काळानंतर सगळं परत सुरळीत होत होतं. आणि ते वर्ष सगळ्यात अविस्मरणीय राहील कारण तेव्हा प्रत्येकाने खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आपल्याला. हे सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आज आपण नवीन ठेका शिकणार आहोत श्रीरामाचा. मी आवाज देतो माझ्या मागून सगळे म्हणा जय श्रीराम. रामचंद्र की नमस्कार, माझं नाव अथर्व आमोद कुलकर्णी. सुरुवात म्हणजे मी जिथे राहतो ॲक्च्युली तिथे एका पुलाचं काम चालू होतं, टिळक पुलाचं. तिथे समर्थ प्रतिष्ठानची सराव होत होता. त्यावेळेस मी 3री मध्ये होतो तेव्हा बघायला जायचो.
आणि 4थीमध्ये असताना मी समर्थ प्रतिष्ठान जॉईन केलं आणि आता जवळजवळ मला 25 वर्ष झाले मी प्रतिष्ठानमध्ये आहे. सांगायला अभिमान वाटेल, मी 4थीत असताना प्रतिष्ठानमध्ये आलो. त्यानंतर सुरुवात मी ताशवादनावरती गेली. ताशवादन करत असताना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या की तुमची शिस्त कशी हवी, वादन कसं हवं आणि जेव्हा तुम्ही एखाद्या ग्रुप सोबत कुठे वादनासाठी जाता तर तिथे रिप्रेझेंट करून स्वतःला कसं करायचं हे शिकायला मिळालं. त्यानंतर 2010 साली मी ताशा प्रमुख झालो. त्यानंतर 2012 का 2014 साली मी पथकाचा विश्वस्त झालो. तिथून विश्वस्त झाल्यानंतर गेल्या 3 वर्षापूर्वी माझी उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. देवीचा एक आहे आणि वेस्टर्न गाणे एक विपुल रॉकिंग ते सुद्धा आम्ही ढोलावरती आणि ताशावरती वाजवतो. तर ते शिकवण्यासाठी आम्हाला नवीन मध्ये जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात कारण की जुन्यांना ते येत असतात. दरवर्षी ज्या बॅच चेंज होतात त्यांना परत पहिले पाडे म्हणतो ना आपण पहिल्यापासून शिकवावं लागतं, कसं करावं लागतं कारण की ते येतात तेव्हा दगड असतो त्यांचं मूर्ती बनवायचं काम आमचं असतं. आणि यावर्षी समर्थ प्रतिष्ठान एक नवीन ठेके किंवा नवीन काही गोष्टी घेऊन येत आहेत तर तयार राहा आमचं वादन आणि नवीन गोष्टी बघण्यासाठी व ऐकण्यासाठी. या पथकाची सुरुवात पुणे शहरामधल्या 5 देहवेड्या तरुणांनी केली. यामध्ये त्यापूर्वी या पुण्यामध्ये ढोल ताशाचे ज्ञानप्रबोधिनी, स्वरूपवर्धिनी, रवणबाग, नुमोवी आणि गरवारे केवळ या शाळांचीच 5 पथकं होती. परंतु या शाळाबाह्य किंवा इतर शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अनेक तरुण तरुणींना अशा प्रकारच्या पथकामध्ये सहभागी होण्याची खूप इच्छा होती. त्यांनी व्यक्त केलेली इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी मी, महेश मोरे, सचिन जोशी, योगेश यादव आणि अभिजित यादव या 5 जणांनी आम्ही मिळून पहिल्यांदा अशा प्रकारचं खाजगी स्वरूपातलं शाळाबाह्य असलेलं पथक सुरू करण्याचं स्वप्न पाहिलं. 3 ढोल 2 ताशे अशा एका मंडळाकडनं भाड्याने घेतले आणि पहिली एका सोसायटीची मिरवणूक आम्ही वाजवली. तिथून आम्हाला एक उत्साह आला. त्यानंतर अनेक गणेश मंडळांच्या माहितीपत्रक त्या ठिकाणी तयार करून वाटली. त्यानंतर काही मंडळाचे बोर्ड्स हाताने खडून लिहिले आणि अनेक तरुण तरुणींना आव्हान केलं आणि त्या आव्हानातून पथकामध्ये तरुण तरुणी यायला सुरुवात झाली. अडचण होती की सराव करायचा कुठे. तो सराव करता पब्लिक प्लेसला जाऊन उपयोग नाही, अशा ठिकाणी गेलं पाहिजे जिथं रेसिडेन्स कमी असेल. मग शोधत हा नदीपात्र शोधत आलो आणि नदीपात्राच्या इथं आल्यावर लक्षात आलं की बऱ्यापैकी इथं लोकवस्ती कमी आहे. मग त्यावेळेला आम्ही या ठिकाणी सराव करायला 26 वर्षापूर्वी सुरुवात केली. या प्रवासामध्ये नृत्य आणि वादन हे प्रत्येक बालकाच्या अंगामध्ये असणारे मूलभूत गुण आहेत. त्यांना योग्य व्यासपीठ मिळालं तर कौतुक होतं आणि व्यासपीठ नसेल तर त्याची निंदा नालस्ती होते. त्यामुळं पथक या संस्कृतीमध्ये ढोल ताशा वादन आणि त्यामध्ये पुढे असणारे प्रात्यक्षिक सादर करणारे शालेय गटातली मुलं असे दोन्ही स्वरूप एकत्र ठेवण्याचा संकल्प पहिल्या वर्षापासून आम्ही ठेवला आणि त्यानुसार गेली 25 वर्ष या पथकामध्ये ढोल ताशा वादनाबरोबर ढाल तलवार अशा शालेय गट सहभागी असतो. बघितलं असेल बऱ्याच पथकांमध्ये किंवा गावाकडे लेझिम खेळले जातात, टिपरी खेळले जातात किंवा डान्स पथक असतं. तसं समर्थ प्रतिष्ठानच्या पुढे एक 8वी ते 10वीच्या मुलांचं एक ढाल तलवारचं पथक आहे. त्या ढाल तलवारचं पथक जे आहे त्याचा पूर्ण शालेय साहित्य खर्च हा प्रतिष्ठानच्या वतीने केला जातो. या शालेय गटाची सुरुवात हिरामण बनकर विद्यालय सुखसागर नगर या शाळेमध्ये झालेली आहे. त्याच्यापूर्वी जी शालेय पथकं होती त्यामध्ये ध्वज, घुंगुरकाठी, बर्ची, लेझिम अशी पारंपरिक चालत आलेले वेगवेगळे प्रात्यक्षिकांचे प्रकार होते. परंतु काहीतरी वेगळं केलं तर कौतुक होईल म्हणून आम्ही ढाल तलवारीचे हात त्याच्यावर बसवले आणि गेली 25 वर्ष हे आमचे ढाल तलवारीतले मावळे आणि रणरागिण्या, झाशीच्या राण्या या सगळीकडं महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर देखील चाहत्यांची मने त्यांनी जिंकलेली आहेत. याचबरोबर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना सगळ्यांच्या मनात रुजवावी याकरता प्रतिष्ठानच्या पहिल्या वर्षापासून आत्ता 25व्या वर्षापर्यंत दरवर्षी हिवाळी आणि उन्हाळी शिबिर आयोजित केलं जातं. या शिबिरांमधून ग्रामीण भागामध्ये या सगळ्या तरुणांच्या एकत्रित श्रमदानातून त्या ग्रामीण भागामध्ये
सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम करण्यात आलेलं आहे. मग एखादा बंधारा बांधण्याचं काम असेल, रस्ता दुरुस्ती असेल, वृक्षारोपण असेल किंवा काही टॉयलेट बांधून देण्याची कामं असतील, अशी सार्वजनिक सुविधा उपलब्ध देण्याचं काम आत्तापर्यंत 24 गावांमध्ये प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेलं आहे. आणि अशा माध्यमातून प्रतिष्ठानच्या वतीनं आत्तापर्यंत सामाजिक ऋण फेडण्याचं काम करत आलेलो आहोत. यामध्ये जवळजवळ 2.25 कोटी रुपयांची मदत समाजाला यामधून झालेली आहे. चढ उतार तर निश्चित आहे, कारण शून्यातून सगळं उभं करायचं होतं. शून्यातनं उभं करत असताना आम्ही स्पॉन्सरशिप किंवा कुठल्याही कोणाची राजकीय मदत घ्यायची नाही असं ठरवलं होतं. आम्हीच आमच्या पायावर उभं राहणार, भले आम्हाला 2च्या 5 वर्ष लागली तरी चालतील. म्हणून या समर्थ नावामध्ये पण त्याच्या मागचं एक रहस्य असंच आहे की आम्हीच आमचे समर्थ. आणि त्याच उद्देशाने 3 आणि 5 डॉलरनी सुरुवात केली आणि 5चे 10, 10चे 15, 15चे 35 असं होत आज पथकामध्ये समूह आणि सगळा संच हा प्रत्येक वादकाच्या केलेल्या कष्टातून उभं राहिलेलं आहे. त्यामुळं कष्टातून वर येणं हे तर सुरुवातीपासून आम्हाला ज्ञातच आहे. मग तो कधी कधी त्याचा त्रास या नदीपात्रात सराव करत असताना अचानक धरणातून सोडलेलं पाणी असेल, धोधो पडणारा पाऊस असेल, त्या सगळ्या अनेक समस्यांवर तोंड देत देत पथकाने आत्तापर्यंत इथपर्यंत वाटचाल यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. सामर्थ्यवान समर्थ माणुसकी म्हणेन मी, शिस्तबद्ध म्हणेन आणि सर्वांना एकत्र करणारं असं हे पथक आहे. असं वाटतं की समर्थ प्रतिष्ठान हे आत्ताच्या आमच्या नवीन पिढीला एक हिंदुत्व, जुन्या रूढी परंपरा ह्या सगळ्यांप्रती कल वाढत चाललाय. हे कॉमन गोष्ट आहे, शिस्त लावणं. त्यानंतर प्रेम, ढोल वादनाबद्दल प्रेम हे नॉर्मलच. एक शब्द तर मी बोलायला उत्सुक आहे की संस्कृतीचा प्रतीक म्हणजे समर्थ. पथक म्हणजे मन मोकळे, सगळ्यांना समजून घेतं. वर्षीचे नवीन ताल आणि त्यांचे थीम. समर्थ पथकाबद्दल मी हेच म्हणू शकतो की समर्थ म्हणजे स्वतःच्या पायावरती समर्थ, एक न तुटणारं कुटुंब. समर्थ माझा श्वास आहे, समर्थ माझं जीवन आहे.